गणपती बाप्पा मोरया. सो हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी आणि रामराम भाईयो. तर आता ऍक्च्युली ब्लॉग मी काळोखात करणार नव्हतो, पण पाऊस नाही काय नाही म्हटलं ब्लॉग चालू करावा. आता रात्रीचे वाजलेत 10 आणि आपण निघालो आहोत नाईट शिफ्ट साठी. मला ऍक्च्युली हे पण चेक करायचं होतं की आपण हेल्मेट मध्येच मायक्रो माईक लावण्यासाठी जागा ठेवलेली आहे. ती ओके आहे की काय आहे. सो आज ट्रायल बेसिस असेल, बघूया. नीट आणि छान लागला तर काय त्रासच नाही, मग फिक्स होऊन जाईल जागा आपली. ऍक्च्युली माईक ना आपला खरखर करतो, जास्त आपण लाऊड ओरडलो किंवा काय केलं ना की खरखर होतो त्याचा. सो बघूया आज ऑडिओ क्वालिटी कशी भेटते किंवा काय. ताई हात दाखवत होते. तर मित्रांनो, अजून ब्लॉगची सुरुवात नाही झालेली आहे. आपण एका म्हणजे बोलू शकू अशा जागेवर आल्यानंतर आपण ब्लॉगची सुरुवात करतो कायम. सो स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या डेली ब्लॉगिंगच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. तर आज थोडेसे एक्सपेरिमेंट चालू आहेत, त्याच्यामुळे मी आज कुठलीही माहिती देणार नाही. आपल्या सिरीज चालू आहेत. तर गोरेगावची माहिती भेटली आणि आपण त्या दिवशी थोडस ॲम्ब्युलन्सला जागाही करून दिलेली. ॲम्ब्युलन्स ऍक्च्युली स्टक झालेली याच्यामध्ये, ट्रॅफिक मध्ये स्टक झालेली. त्याच्यामुळे थोडीशी रॅश ड्रायव्हिंग करून आपण थोडीशी जागा करून दिली तिला. चांगल्या कामासाठी काहीही करू शकतो, काहीही चांगली कामे घडली पाहिजेत बस आपल्या हातातून. तरी व्लॉग आजच टाकलाय तो. आपलं ब्लॉगिंगचं पण एक आहे, ज्या दिवशी ब्लॉग बनतो त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी किंवा रात्री त्याच दिवशी सुद्धा ब्लॉग येण्याची शक्यता असते. ज्याप्रमाणे एडिट होईल त्याप्रमाणे. जर खूप जास्त मसाला माल असेल म्हणजे कळलं असेल तुम्हाला, ज्याप्रमाणे व्हिडिओ आहे त्याप्रमाणे आपल्याला एडिट करावे लागतात. ते थोडासा वेळ लागतो. बेसिक एडिटिंग आहे माझी, एवढी हाय फंडू एडिटिंग नाही केलंय मी अजून. सो बेसिक एडिटिंग वरच आपण चाललोय. थोडस शिक्के ऍक्च्युली ऍप्लिकेशन आहे ना, त्याच्यावरती खूप काही करू शकतो. पण कसं असतं, आपले ब्लॉग येणं पण जरुरी असतात मित्रांनो दररोजचे. सो त्यामुळे एडिटिंग थोडस शिकायला वेळ लागतो. एडिटिंग शिकेल मी, वेळ द्यावा लागतो थोडासा. गोष्ट कुठलीही इम्पॉसिबल नाही, थोडासा वेळ काढून शिकावं लागतं बस, अशी गोष्ट आहे. सो बघूया. हो मित्रांनो, आपण ब्लॉगची सुरुवात सुद्धा केलेली आहे. नाईट ब्लॉग आहे. थोडासा प्रॉब्लेम होईल ऍक्च्युली. ट्रॅफिक मुळे ना हे करायला नाही भेटत.
ऍडजस्टमेंट करायला भेटत नाहीये रस्त्याची. मित्रांनो, आता पण मी सांगतो तुम्हाला, ऑडिओ क्वालिटी चेक करायची आहे आपल्याला, त्याच्यामुळे हा ब्लॉग आपण चालू केलेला आहे. सो सिरीज आपण चालू केलेली ती नेक्स्ट ब्लॉग मध्ये येईल. हळूहळू सिरीज चालू राहणार मित्रांनो. पण आजच तो ब्लॉग गोरेगावचा शूट होऊन गेलाय, त्याच्यामुळे उद्या राम मंदिरची सिरीज येईल. राम मंदिर बद्दल तुम्हाला माहिती भेटणार, पण हळूहळू, लगेच संपेल ना सिरीज मित्रांनो. सो हळूहळू आज ऑडिओ क्वालिटी चेक करण्यासाठी ब्लॉग चालू आहे. हा पण अपलोड होणार मित्रांनो, पण कसं आहे, ऑडिओ क्वालिटी कळेल आपल्याला नक्की काय आपल्याला पाहिजे किंवा काय करावं लागणार आहे. सो बघूया. मी एक नोटीस केलंय मित्रांनो, आपल्या शूट मध्ये आपली नीलपरी कधीच दिसत नाही मित्रांनो. याचं कारण असं आहे की आपल्याला मोबाईल मधून तेवढा वाईड अँगल नाही भेटत आहे. सो मे बी आपला ऍक्शन कॅमेरा आला किंवा काय आला की मे बी नीलपरीचे दर्शन तुम्हाला ब्लॉग मध्ये होतील. आता आपण नीलपरीवरूनच शूट करतोय, पण कसं आहे मित्रांनो, अरे देवा, बापरे, आज वेळेत निघालो आपण असं वाटायला लागलंय मला. रिक्षावाल्या लेफ्टला घातलास ना, तुला लय मारेल. जाणार तर नाहीये, पण रिक्षावाल्यांना अशी गालागाली करायची सवय असते छोट्याशा गल्लीमध्ये. तर लेफ्टने जागा आहे का मित्रांनो? आहे. काय झालं, काका फोनवर बोलतात वाटतं. बापरे, सगळं लाल 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 झालंय मित्रांनो. ज्या ब्रेक लाईट्स आहेत त्याच चमकतात फक्त, आणि गर्दी एवढी आहे ना मित्रांनो की नका विचारू. आपलं एका तासात जाणं मुश्किल आहे, तरी पण आपण ट्राय करू मित्रांनो. ट्राई करना तो बनता है ना. हाँ. सो ट्राई करते रहना चाहिए, कभी ना नहीं बोलने का. सो आपण ट्राय करत राहतोय मित्रांनो. आणि मित्रांनो, सबस्क्रायबर आपले वाढत नाहीत. 52 सबस्क्रायबर आहेत आपले. तर सबस्क्राईब करत राहा जे जे व्हिडिओ बघतात त्यांनी. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आता पण सांगतो तुम्हाला, जे जे व्हिडिओ बघतायत त्यांनी प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि भावाच्या चॅनलला ग्रो द्या. थोडासा पुश भेटला की कसं मोटिवेशन भेटतं मित्रांनो. व्हिडिओ ब्लॉग्स हे सगळं बनवायचे. अरे यार, काय नाही, आपल्याला नाही काही. तशा गाड्या काढायच्या यांना नाही माहिती मित्रांनो. मुंबईमध्ये नवीन असले की ह्या गोष्टी होतात. ऑटो 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 ऑटो. इकडे पूर्ण खाली आहे आणि मागे घाई गर्दी करून ठेवले. चट 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 चट. एका गाडीमुळे माझ्या मते तरी सगळे गर्दी जमा झालेली. आता इथून राईट घ्यायचं आपल्याला. कुठे राईट घ्यायचं माहित नाही. हॅलो, ये हे. तर आपण पोचलो आहोत राम मंदिरला, म्हणजेच ब्रिजवर. गोरेगाव जोगेश्वरीचा ब्रिज होता पहिला, त्या ब्रिजवर
इथूनच नाही आधी पण हा ब्रिज होता मित्रांनो, नाही असं नाही, पण ह्या ब्रिज मुळे खूप काही गोष्टी सॉर्टेड झाल्या मित्रांनो. जे राईटला जाणार आहेत ते ब्रिजच्या खालून जातात आणि स्ट्रेट जाणार आहेत ते ब्रिजच्या वरून जातात, बस एवढाच डिफरन्स आहे. म्हणजे लेफ्ट राईट करणारे आहेत ना, त्यांची गर्दी कमी झाली मित्रांनो, असं म्हणणं आहे माझं. अरे देवा, गावी जाणाऱ्या, शहराच्या बाहेर जाणाऱ्या गाड्यांमुळे एवढं ट्रॅफिक होतं ना मित्रांनो, काय सांगू. ह्या टायमाला खूप जास्त ट्रॅफिक ह्यांच्यामुळेच होतं. सकाळच्या वेळेस ह्या गाड्या बाहेर नसतात. कारण का कसं आहे मित्रांनो, आजकाल लोक आहे ना, झोपायच्या टायमाला बरोबर गाड्या बुक करतात आणि गाड्या झोपून जातात, म्हणजे दिवस पण वाचतो आणि रात्र पण निघून जाते. हे डोकं लढवतात आजकाल लोक. हा, आणि आपल्याला चेक करायचं विंड नॉईज काय देतोय, काय लेवलला विंड नॉईज भेटतोय आपल्याला. हेल्मेट बंद केलं तर ऍक्च्युअल मध्ये आपल्याला कळेल की नक्की विंड नॉईज किती आहे किंवा काय आहे. आणि आपण हे सुद्धा चेंज केलं आज, काय प्रॉब्लेम नाही. काय म्हणतात, माईक सुद्धा चेंज केलेला आपण, माईक सुद्धा नवीन आहे, न्यू माईक आणि नवीन एक्सपेरिमेंट. पण एक काय म्हणतात ते, माईक ठेवायला जागा चांगली भेटली, ज्याच्यात पावसामध्ये पण त्रास होणार नाही माईकला. आणि अजून एक मला जागा शोधायची आहे, जी म्हणजे रिसिव्हर ठेवायची. रिसिव्हरची जागा भेटली मित्रांनो तर एकदम मजा होऊन जाईल. मला पाहिजे होतं सी टाईप टू फिमेल सी टाईप, हा असं काहीतरी पाहिजे होतं. सो बघूया, ऍडॅप्टर लावलं तर आतमध्ये होऊन जाईल. मग रिसिव्हरच बघावं लागेल, काहीतरी करावं लागेल, नाही तर ऑनलाईन चेक करावं लागेल. आता चला राईटने स्ट्रगल स्ट्रगल स्ट्रगल, ह्या गाड्यांमुळे स्ट्रगल आहे. काल लास्ट व्हिडिओ मध्ये आपण महाराजांचे दर्शन करायला भेटलं नाही मित्रांनो. तिकडेच एक माणूस बसलेला, त्याला पण आपण पळवलेलं आहे. काय माहिती काय माझ्या मनात आलेलं नाही, काय नाही. अशा वेळेस थोडस जास्त अग्रेसिव्ह असतो मी. वारा गार आहे मित्रांनो, आणि हेल्मेटच्या आतमध्ये वास सुद्धा छान सुटलाय. तर असं नुकता नजारा छान होता. थोडस खाली ऍडजस्टमेंट करावी लागतं मित्रांनो, काय करू शकतो. आपल्याकडे अँगल छोटाच आहे, पण व्हिडिओ कडक येतात, क्वालिटी छान आहे. 4K मध्ये चालू आहे व्हिडिओ, नाही 4K नाही, 1080 मध्ये व्हिडिओ चालू आहेत मित्रांनो. फोरके मध्ये व्हिडिओ नाही येत ह्याच्यात. 4K 5K आता गोप्रो मध्ये आहे 5K. सो पण मला नाही पडलं ते. गोप्रो घ्यायला गेलेलो मी ऍक्च्युली, पण गोप्रो नाही मित्रांनो, मजा नाहीये. नवीन मध्ये पण एकदम जुनी ऍक्शन कॅमेराची कंपनी असून त्या लोकांनी
विजय ऍक्शनला बीट नाही केलं मित्रांनो अजून परत. एकदम जुनी कंपनी आहे. सर्वात पहिला गोप्रोचा ऍक्शन कॅमेरा आला तरी सुद्धा त्यांनी म्हणजे काय क्वालिटी लावलं असेल किंवा काय केलं असेल मला नाही माहिती, पण विजय ऍक्शन मध्ये कंपनीवाले 3 बॅटरीज विथ अडॅप्टर विथ तुम्हाला एक सेल्फी स्टिक येते मित्रांनो. सेल्फी स्टिक नंतर तुम्हाला खूप काही फीचर्स असे भेटतात ऍक्शन 5 मध्ये की जे गोप्रो मध्ये नाही आहेत, म्हणजे ती क्वालिटी नाही भेटत मित्रांनो. सो हॅट्स ऑफ आहे ऍक्शन 5 ला. खूप काही फॅसिलिटीज अशा सुद्धा आहेत मित्रांनो ज्या तुम्हाला ऍक्शन 5 मध्ये नाही भेटत, पण ते रेग्युलरली यूज जर करायचा झाला तर ऍक्शन 5 थोडा बेटर ठरतो आणि गोप्रोला मागे ढकलतो मित्रांनो. सो इन फ्युचर जर आपण घेतला कॅमेरा ऍक्शन कॅमेरा तर मे बी गोप्रो न घेता आपण ऍक्शन 5 घेऊ. चल ना दादा, ऍक्शन 5 घेऊ. त्याच्यात 4K शूटिंग आहे, सगळं काय आहे, खूप काय आहे. सो बघूया फ्युचर आणि ट्रॅफिक एवढं फट्टे लागलंय ना आज की काय बोलू मित्रांनो. मला नाही वाटत आपण वेळेत पोहोचू. आता पुढे सुद्धा महाराजांच्या मूर्तीजवळ सुद्धा एक ट्रॅफिकचा लोड असेल. बघूया. युनिफॉर्म आहे. तर इथूनच ती सुरुवात झालेली मित्रांनो आणि याच कलरची बस होती. ह्याच ब्रिज वरून एक 30 मिनिटाची ट्रॅफिक. 30 मिनिटाची नसेल मित्रांनो, पण वेळेत पोहोचणं गरजेचं होतं कारण का एवढीच ट्रॅफिक होती, अशीच ट्रॅफिक होते. आणि एका लेवलला मला वाटलं की नाही अडकणार म्हणून, पण ड्रायव्हर सुद्धा छान होता त्याचा. सो त्याने सुद्धा पटापट त्याच्याप्रमाणे होईल असं रस्ता काढत मी ब्रिज पर्यंत सोडलेलं. फक्त एक 20 मिनिटाचा खेळ होता तो. खेळ म्हणजे खूप स्ट्रगल होतं. मला वाटलेलं की ॲम्ब्युलन्स वाल्याने होप सोडलेले आहेत कारण का गर्दीच एवढे होते मित्रांनो आणि पीक टाइम होता दुपारचा. एक 1-1.5 वाजताचा टायमिंग होता तो. तर ह्यापेक्षा जास्त जाम होतं त्यावेळेस. आता लेफ्ट साईडला महाराजांची मूर्ती हेच आपल्याला बघतात मित्रांनो. यांचं नाव घेतलं ना की न होणारी कामं सुद्धा बरोबर होतात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशाच प्रकारे आपण पोचलो आहोत विलेपार्लेला. अच्छा, ह्याची लेंथ वाढवलेली आहे मित्रांनो आणि तिकडची लेंथ कमी केलेली आहे. एक नंबर रस्ता.
आपण ह्या लेन मध्ये घुसलो पण आलो पण छान केलंय. म्हणजे रिस्क नाही मित्रांनो की मागून गाडी येईल आणि आपल्याला उडवून जाईल. काय खड्डा आहे रे बाबा. कुठल्या डब्यात अच्छा लॉक करतात असेल. हा लॉक करतात असेल. ते मागे हेल्मेटसाठी एक लॉक लावलेलं आहे ते माझ्या मते तरी हेल्मेट आखतात असेल त्याच्यामुळे खडखड खडखड आवाज येत असेल. आता बघूया इथे ऍक्च्युली स्पर्धा आहे आपली विंड नॉईसची. विंड नॉईस किती कमी झालाय किंवा काय झालाय हे आपल्याला कळेल. आणि आपण आज थोडं सुद्धा ओरडलेलो नाही त्या दिवशी सारखे त्याच्यामुळे माईक फरकण्याचा प्रश्न नाहीये. तरी बघूया आपण काय क्वालिटी देतोय हा माईक. क्वालिटी माईक देतोच आहे मित्रांनो पण कसं लाऊड असल्यावर विंड नॉईस करता करता तो खरखरी चालू होते माईकचे. तर बघू कुठपर्यंत माईक आपल्याला क्वालिटी देतोय कितीची क्वालिटी काय लेवलची क्वालिटी देतोय हे पण कळेल आपल्याला. सो बेटर राहील जर चांगली क्वालिटी भेटली आपल्याला तर मग जागा पण फिक्स होऊन जाईल आणि माईक सुद्धा फिक्स होऊन जाईल. चल आता नाही आता गर्दी नाही भेटणार. आता एकदा भेटली तर तुला भेटेल नाही तर नाही भेटणार. आता नो गुंजाइश गर्दीची. सो 10:30 वाजले मित्रांनो. 11ची शिफ्ट आहे. वेळेत पोहोचू आपण. सांताक्रूजला पोहोचलो आपण. तास झालोय सांताक्रूजला. काय झालं पलटी वाटतं गाडी. ते एक आहे बंद आहे ते एक आहे बंद आहे. कसं असतं मित्रांनो हेल्मेटचे सगळे होल बंद केले ना की विंड नॉईस गायब होऊन जातो. सो कधीही हेल्मेट घालाल आणि लॉंग राईडला किंवा कुठेही जाल तर हेल्मेटचे सगळे होल बंद करावे आणि झालं तर मोबाईलचे सगळे होल चिकटपट्टीने बंद करा. म्हणजे जे मायक्रो रिसिव्हर असतात ना मित्रांनो ते जर ते बंद झाले तर सगळं बंद आहे मित्रांनो. मग विंड नॉईस आपोआप आपला कमी होऊ शकतो. मी ऍक्च्युली हा अभ्यास केला 2-3 दिवसाचा अभ्यास आहे माझा विंड नॉईसला घेऊन. कारण का प्रत्येक व्हिडिओमध्ये आपले खरखरे असे आवाज चालूच आहे. सो त्याच्यावरून आपल्याला कळेल की नक्की प्रॉब्लेम कुठे येतोय. सो मी ट्राय करेन की आपल्या मोबाईलचे जेवढे मायक्रो रिसिव्हर आहेत म्हणजे आपण जे फोनवर कॉलवर बोलतो आपल्या मोबाईलला 2 रिसिव्हर आहेत मित्रांनो. मायक्रो रिसिव्हर म्हणजे आपण जे बोलतो ते रिसिव्ह होतं त्याला मायक्रो रिसिव्हर म्हणतात. होल असतात बारीक बारीक. सो उड्या मारत चाललाय एवढा मध्ये नको दादा. मला जायचं असेल तर मला जाऊ दे. तुला जायचं असेल तर तू जा. काही घाई ना आपल्याला. आपण टाइमात आहे मित्रांनो. फक्त हा बॉम्बे गोवा रोड केव्हा बनणार काय माहिती बाबा. हा देव बापरे. हे बघा हे असे रोड आहेत मित्रांनो अजून मुंबईमध्ये. हे गावच्या साईडला रोड नाही भेटणार असे पण इकडे आहेत मुंबईमध्ये. तिथे छान रोड हा बनवलेला आणि आता वाट लावून टाकल्या त्याची. हे देवा. हे खड्डे बघा.
नुसता पॅच मारलेला, पॅच, नुसता पॅच. ह्याला काही आहे कुठे जाणार काय माहिती. बघा ड्रायव्हिंग तर बघा त्याची. तर मित्रांनो आपण आलो आहोत खारला. खारला लिंकर मारत आहे. काल उतरताना आपण एक पोस्टर वाचत होतो, पण एका कारवाल्याने मला वाटतं ते वाचून दिलेलं नव्हतं आपल्याला. तर आता जाताना वाचवत. प्लास्टिकचा वापर बंद म्हणून असं पोस्टर होतं एक. छान पोस्टर होतं ते. हे बघ दादा काय करतो दादा, छान आहे, चांगलं आहे. सिग्नल देऊन तर राईट मारतोय, नाही तर काही जण ते पण नाही करत मित्रांनो. एकल वापर. हे बघा हे होतं मित्रांनो पोस्टर. दिसतंय का नाही माहित नाही मला. छान लिहिलेलं आहे त्याचं. प्लास्टिक बद्दल लिहिलेलं आहे, बंद करायचं प्लास्टिक मधून. हा पाऊस आपल्याला काय होतेच का भेटतो, काय होतेच भेटतो आपल्याला का. त्या दिवशी पण काल पण इथेच भेटलेलं आपल्याला, आज पण इथेच भेटतो. बघूया आपली नाईट कशी होते कशी नाही. सिग्नल कुठे, चालवतो कुठे, काय कुठे काय कुठे. आज आपण चिल मोडवर आहे. मी सांगितलं तुम्हाला जोपर्यंत माझं हे हेल्मेट बंद आहे तोपर्यंत मी सेफ मोड मध्ये आहे. म्हणजे मी आरडाओरड नाही, वाईट बोलणं नसतं माझं. आरामात गाडी चालवतो मी. सो ह्याला म्हणतात सेफ मोड लोकांसाठी. जर एकदा हे हेल्मेटचं वायझर उघडलं तर मला नाही माहिती मी कसं वागायला सुरुवात करायची. माझी लेवलच वेगळी होऊन जाते. लेवलच नसते म्हणाला तरी चालेल. वाव, खूप फ्युचरिस्टिक गाडी. आपण नाव ठेवलंय. ही गाडी बघितल्यावर असं फील होतं की ते एलियन लोकांचे स्पेसशिप असायचे ना त्या टाइप मध्ये. एक स्पेसशिप मधलं स्पेसशिप, फिरण्यासाठी वापरण्यात आलेलं स्पेसशिप. ए दादा ए कुठे 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 घाबरवलंच ना. बरं सिग्नल बिग्नल देऊन जातोय. कालचा एक शूट नाही झाला ऍक्च्युली येताना. त्याच्यात तो सिग्नल पण नव्हता देत आणि कुठे वळतो ते पण नव्हतं माहिती त्याला. समोर गाडी आली स्कूटी आणि त्याला ठोकलाय. तो मर्सिडीज वाला होता. शूट करायला माझा मोबाईल नव्हता ऍक्च्युली लावलेला. मी ब्लॉग शूट नव्हतं करत. मी आपला घरी चाललेलो आपल्या मार्गे. तसं नाही झालं. इकडे पण विंड नॉइज खूप असतो. इकडून आपल्याला कळेल की काय लेवल आपला विंड नॉइज कमी झालाय मित्रांनो. आपल्याकडे आज टायमिंग सुद्धा असेल की पूर्ण ब्लॉग ऐकायचा टायमिंग असेल आपल्याकडे आज पहिल्यांदा. नाही तर आपण अशा गोष्टी कट करतो ज्या
आपल्याला ब्लॉग मध्ये नको. शिफ्ट चालू व्हायच्या 15 मिनिटं आधी आपल्याला झोप येते बरोबर. पहिल्या बुलेटला आवाज नाही असं फील झालंय मित्रांनो. आजकाल ते क्रेज नाहीये मित्रांनो. बुलेटचं जे आधी होतं ते क्रेज गेलंय. खूप साऱ्या गोष्टी बदलल्यात बुलेटमध्ये, त्यामुळे माझ्या मते तरी ते क्रेज गेलं असावं. कारण का आधीची बुलेट म्हटली ना मित्रांनो, तर प्रत्येक पोराचं स्वप्न होतं मित्रांनो बुलेट घेणं. माझंही स्वप्न होतं, मी घेऊन झालो मित्रांनो. आणि त्या लेवलची बुलेट BS3 पर्यंत बुलेट छान होत्या. कारण का BS3 माझी होती बुलेट, त्याच्यामुळे मी म्हणतोय BS3 पर्यंतच्या बुलेट छान होत्या. त्याच्यानंतर काय झालं बुलेटला काय माहिती. बुलेट मध्ये ती मजा नाही राहिली. आता भलत्याच बुलेट राहिल्यात. एक जगाप्रमाणे पुढे जाण्याचा प्रयत्न बुलेट नक्कीच करतोय. त्यामुळे त्यांच्या डिझाईन्स मध्ये आणि याच्यामध्ये खूप चेंजेस आलेत, असंही असू शकतं. काका काय शूट करतात, काका बघू नाही काहीतरी शूट करतात काका, कळायला नाही मला नक्की काय शूट करतात. शांत. मला काय नाही बोलायचं मित्रांनो, तुम्ही समजून गेले असाल की गाडी लावायला जागा नाही त्याला. मला वाटतं हॉस्पिटल मध्ये न्यायची नसेल, सो बाहेर उभी करून उभा येतो गाडी. आज वार आहे गुरुवार आणि आपली नाईट मे बी संडेला संपेल. संडे मे बी लास्ट नाईट असेल आणि मंडेला सुट्टी घेऊन ट्यूजडेला आपण मॉर्निंगची शिफ्ट करू. अजून तरी हेच चित्र आहे, पण मे बी थोडे चेंजेस होऊ शकतात. मे बी चेंजेस होऊ शकतात. सो बघूया. कबड्डी 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 कबड्डी. चल 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 रे दादा. जा बाबा जा, मला जायचं तिकडे. बँड्राला पाण्याची कमी नाही मित्रांनो, जवळच समुद्र आहे. अंडे भरा आणि घरी घेऊन या. तर आपण पोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशन जवळ. तर इकडे आहे बँक स्टँड कात्रीचा. पहा दिसत असेल तुम्हाला. आणि इथे आपण ब्लॉग एंड करतो मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत मजा करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक सुद्धा करा.
आणि मित्रांनो आजूबाजूच्यांना पण सबस्क्राईब करायला हवा, लाईक करायला हवा. तरच भावाचं चॅनल ग्रो होईल, नाही तर 52 चे 52 राहतील. तर थोडंसं स्ट्रगल तुम्ही पण करा. मी तर स्ट्रगल मध्ये आहेच मित्रांनो. नवीन नवीन उपक्रम घेऊनच येतोय. दररोज काहीतरी नवीन असतं आपलं. सो आता भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत असं विस्तार आणि थँक्यू.